सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान हिंगणघाट तालुका यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुनःकृती पुतळा हिंगणघाट बस स्थानक परिसरात उभारण्यात यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्फत देण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आणि राष्ट्रनिष्ठा युवकांसाठी प्रेरणादायी आहे। बस स्थानक हे शहराचे प्रमुख केंद्र असल्याने येथे पुतळा उभारण्यास इतिहासाची जाणीव आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल। या मागणीसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करून लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत संबंधित मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली असून लवकर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। निवेदन देतेवेळी वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद मंत्री शरद कोनप्रतिवार, विहिप विशेष संपर्क प्रमुख गजान मसाय, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख अजय भोंग, श्याम हडपार, पंकज देशपांडे, नरेंद्र गंधारे, वैभव हुलके सहित हिंगणघाट बजरंग दलचे नगरसेवक संयोजक संदीप नासरे, शिव प्रतिष्ठान हिंदूचे जगदीश लोणकर, हिंदू समाजाचे, विश्व हिंदू परिषदेचे, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान बजरंग दलचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता। NTV 24 करिता वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट।